मी माझ्या डोळ्यासमक्ष बघितलं की अदितीने याला 3 वेळा फ्लावर मित्रांनो, कॉन्टेंट क्रिएटर म्हणून आजचा दिवस माझा खूप खास आहे. गाइस, कैरीचं पण आहे, ट्राय करूया एकदा कसं आहे. फर्स्ट टाइम माझ्यासाठी. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा वैभव. मित्रांनो, कॉन्टेंट क्रिएटर म्हणून आजचा दिवस माझा खूप खास आहे. कारण आहे सन्मान महाराष्ट्र 2024 मधून मला आमंत्रित केलेला आहे आणि हा व्लॉग माझ्यासाठी खूप चांगला होणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ मी शेवटपर्यंत बघा. आणि आज माझ्यासोबत आहे माझा जुना मित्र दादा, आपला नितीन दादा आहे. तुम्ही आधीच्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला बघितला असेल. हा पण मस्त मीडियामध्ये काम करतो, मस्त पॉडकास्ट घेतो, इंटरव्ह्यू घेतो. सन्मान महाराष्ट्राचा 2024 हे त्यांचं दुसरं वर्ष आहे. या इव्हेंटचा पहिला वर्ष खरंच खूप चांगला गेला. या वर्षाची सगळ्यात खास बात म्हणजे जेवढे पण मराठी कॉन्टेंट क्रिएटर आहेत त्या सगळ्यांना इकडे निमंत्रण मिळालंच आहे. आणि कॉन्टेंट क्रिएटर जिकडे असतात तिकडे धमाल माझ्या मस्त तर असणारच आहे. तर हा व्लॉग तसाच आहे, शेवटपर्यंत बघा. आणि व्लॉगच्या मध्ये काय होणार आहे ते तुम्हाला नंतरच कळेल. मित्रांनो, व्हिडिओ खूप खास होणार आहे. मस्त मस्त सेलिब्रिटी येणार आहेत, खूप मोठे इन्फ्लुएन्सर येणार आहेत आणि मस्त मस्त कार्यक्रम पण आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला जाऊया पुढे. इकडे बघा, इकडे होणारे कार्यक्रम आतमध्ये आहे. चला जाऊया पुढे. चला जाऊया आपण. येस येस चला. हे बघा, आपले मीडिया पार्टनर भेटलेले आहेत. गजब बेइज्जती है. नमस्कार नमस्कार. अरे काय बोलतो, कसं आहे? काय बोलतो? अरे अरे दादा, नमस्कार नमस्कार. सगळे आपले मित्रमंडळी भेटलेले आहेत. पप्पा पैसे पाहिजे. पहिला कानपाड फोड. साला तुला ना तुझ्या बापाने डोक्यावर चढून ठेवलंय. बाबा लगीन ढिंच्या हे बघा, पार्टी होते. हा 1 मिलियन पॉडकास्ट केलेला, त्यामुळे पार्टी होते आम्हाला. मस्त. काय आहे, काय नाव काय? थंडगार वेलची युक्त कैरीचे पण फर्स्ट टाइम ट्राय करूया आपण, टेस्ट करूया. चला, कसे आहे टेस्ट? सुपर आहे. सुपर. पिऊन बघ ना तू. ह्याच्यामध्ये काय काय मिक्स आहे? कैरीचं पण तू कधी पियाला नाही का? नाही ना, फर्स्ट टाइम आहे माझा. फक्त आलं, मला बाकी रेसिपी नाही माहिती. गाइस, कैरीचं पण आहे, ट्राय करूया एकदा कसं आहे. फर्स्ट टाइम माझ्यासाठी. एक नंबर. थोडं हे लागतं आंबट, पण मस्त आहे. बघूया अजून अजून काय काय नवीन नवीन प्रकारचे खूप स्टॉल आहेत. बघूया. चला. बहुत तेज हो रहा है. मित्रांनो, आपले क्रिएटर मित्र पण आलेले आहेत. साहिल दादा आहे इकडे आणि इकडे साहिली ताई आहे. हाय, जय दादा. सारंगे सारंगे. साहिल सर वगैरे बोल. काय बोलतो? साहिल सर बोल. साहिल सर, मी कोट वगैरे अरे यार, सॉरी 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 साहिल सर. खूप मस्त दिसते, खूप मस्त दिसते. अरे भाई, चीटिंग करता है तू. चीटिंग 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 करता है तू. सॉरी. आता तर ताली ताई सुंदर नाही दिसत. मग मी चांगला उच्चार केला. मी ताई बोललो, ताई, बाकी काय नाही बोललो. चला, अजून पण बाकीचे लोक येतात, ते भेटूया. मजा येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला. मला बोलव होते लवकर लवकर आणि लगातार 1 तासानंतर आलेले. हो मॅडम, चला ना लवकर. कशी आहेस? खूपच मस्त. कसे सर? नमस्कार, पहिल्यांदा भेट. युट्यूबर. हा, युट्यूबर आहे का, मराठी कलाकार. इंस्टा पेज नक्की नक्की फॉलो करा. इंस्टा लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. चल लवकर लवकर जाऊया आपण, लय वेळ झालेला आहे. मित्रांनो, इकडे फोटोशूट चाललंय. हे बघा, काय काय 2 शब्द बोलला जरा. फुल दिले की त्यांनी पकडे दिले तुझ्याकडे? पकडाय दिले. तिला कोणीतरी दिले होते. अरे बापरे, लग्नाला आला हाच नवरदेव आहे. कोणाला प्रपोज कोणाला करणार तू? प्रपोज कोणाला करणार आहे? फुल घेऊन आलाय. प्लीज, मी असं पर्सनल गोष्टी त्याने असं दोन्ही आणलंय. म्हणजे मी माझ्या डोळ्यासमक्ष बघितलं की अदितीने याला 3 वेळा फ्लावर दिले. ओ, 2 वेळा परत दिले ना मला. हे कट होणार. आणि हे बघून आज रात्री 2 वाजेपर्यंत पिणार आहे. आई शपथ. तू फक्त या आशेवर आला की अदिती येते. अरे रे, सो सॅड.
प्रिया शिंदे पण आलेली आहे. लवकरच कार्यक्रम चालू होईल. आता किती वेळ लागेल? कार्यक्रम चालू व्हायला अजून तसा कमी वेळ आहे, पण अजून सगळे येत आहेत आणि सगळ्यांना बघून भेटून खूप छान वाटतंय. तुम्ही सुद्धा या ब्लॉगमध्ये जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला कळेल. लवकरच कार्यक्रम चालू होईल. थांबूया अजून पण. टाकली विनायक माल सोशल मीडियाच्या प्रसारामुळे अनेक तरुणांना सुप्रसिद्ध प्रभावक म्हणून नावारूपास आलेला आपला लाडका दादूस विनायक माळी याला प्रदान केला जातोय. एंटरटेनमेंट जर्नलिस्ट म्हणून मनोरंजन विश्वाला उपकारक काम करणाऱ्या पत्रकार DMM करत असताना हवा काय जातोय नाव स्पॉटेड माहित ना गरमी बहुत ही गरमी अरे डोकं गेलं याचं.